नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, शेती कामांना वेग. मुंबई गोवा महामार्ग पहिल्याच पावसात खचला, खेड जवळील आवाशी येथे मालवाहू ट्रक उलटून अपघात. मुसळधार पाऊस, चंद्रनगरमध्ये पहिल्याच पावसात हॉटेल पसायदांची कंपाऊंड वॉल कोसळली. ज्ञानदीप विधी महाविद्यालयाच्या पहिल्या LLB बॅचचे घवघवीत यश, विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडतर्फे वृक्ष वाटप. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून जोर धरलाय. रात्रभर रिमझिम स्वरूपात सुरू असलेला पाऊस सकाळी अधिक तीव्र झाला. रत्नागिरीसह लांजा, राजापूर, चिपळूण आणि खेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि गटारे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 26 जून पर्यंत येलो अलर्ट जारी केलाय. सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीच्या कामांनाही वेग येण्यास मदत होणार आहे. या समाधानकारक पावसामुळे बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे येत्या काही दिवसात कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोली केली आहे. पहिल्याच सरीत महामार्गाचा काही भाग खचल्याने खेड तालुक्यातील आवाशी येथे एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. खेडकडून चिपळूणच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक रस्ता खचल्याने थेट उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालं. मुंबई गोवा महामार्गावरील आवाशी परिसरात रस्त्याचं काम अद्यापही सुरूच आहे. पावसाळा सुरू झाला तरी हे काम पूर्ण न झाल्याने आधीच वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यातच आज पावसाची पहिली मोठी सर कोसळताच नवनिर्मित रस्त्याचा भाग खचला. खेडहून चिपळूणकडे मालवाहू नेणारा ट्रक या मार्गावरून जात असताना आवाशी येथे अचानक चाकाखाली रस्ता खचला. वजन पेलू न शकल्याने ट्रक एका बाजूला पलटी झाला. सुदैवाने चालकाचं नियंत्रण राहिल्याने आणि आजूबाजूला इतर वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. पावसाळ्यापूर्वी महामार्गाची कामं सुरक्षित करण्याची मोठी आश्वासनं प्रशासनाकडून दिली जात होती. मात्र पहिल्याच दिवशी महामार्ग खचल्याने या कामाच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. रस्ता पुन्हा 2 फूट खाली खचला गेलाय. खचला गेल्यावर गाडीचा चोट गेला. गाडीत बसली गेली. गाडी बसल्यामुळे गाडीच्या एक साईडला लोड आला, गाडी या साईडला पलटी झाली, लेफ्ट साईड. रायगड जिल्ह्यातील मांडगाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुगवली रेल्वे पुलाखाली ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव बाळा चव्हाण असं असून धडक इतकी भीषण होती की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून माणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दापोली तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका चंद्रनगर परिसराला बसला असून येथील हॉटेल पसायदांची सुमारे 60 फूट लांबीची पक्की चिरेखाणी असलेली कंपाऊंड वॉल कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हॉटेलचे मालक रमेश भुवड यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपाऊंड वॉल रस्त्यालगत उभी होती. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पाण्याच्या वाढलेल्या दाबामुळे भिंत कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या दुर्घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्रनगर मुख्य रस्त्यालगत ही भिंत कोसळल्याने वाहतुकीस काही प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं. स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होती. खेड तालुक्यातील दाभोळी परिसरात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे आज मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुलावर अवजड गर्डर बसवण्यासाठी ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता महामार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास रोखून धरल्याने वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. मुसळधार पावसात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी बसेस, खासगी वाहने आणि मालवाहू ट्रक
कोंडीत अडकल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप संतप्त वाहन चालकांनी केलाय. ठाणे येथील वाहन चालक समीर डोईफोडे यांनी या प्रकारची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी प्रतिक्रिया देताना अशा कामांवेळी 2 ते 3 किलोमीटर आधी बॅरिकेटिंग करून वाहन चालकांना सूचना देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. संबंधित ठिकाणी काही त्रुटी आढळल्यास ठेकेदाराला योग्य सूचना दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते. मधला पगार पठार परिसरात रस्त्यालगत उभारण्यात आलेली सुमारे 70 ते 80 फूट लांबीची संरक्षक भिंत आज अचानक कोसळली असून या दुर्घटनेत रस्त्याचा मोठा भाग खचलाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार संरक्षक भिंतीच्या लगत सुरू असलेल्या खोदकामामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाला होता. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने योग्य सुरक्षेच्या उपाययोजना न करता खोदकाम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अखेर या खोदाईचा फटका बसत संरक्षक भिंत कोसळली आणि रस्त्यालाही तडे जाऊन तो खचला. या घटनेमुळे मधला फगार पठार येथून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. रस्ता खचल्याने परिसरातील 7 ते 8 घरांना धोका निर्माण झाला असून भिंतीजवळील आंब्याचे झाडही कोसळल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक हिमेश नायर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याची आणि चिखल खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे. रत्नागिरीतील या घटनेमुळे बांधकामातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चंपक मैदान ते फिनोलेक्स कॉलनी या दरम्यान पहिल्याच जोरदार पावसाने रस्ते बांधकामातील त्रुटी उघड झाले. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचलं असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या प्रकारामुळे संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणं, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था उभारणं आणि रस्त्यालगत सुरक्षेच्या उपाययोजना करणं अपेक्षित असताना या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. मुसळधार पावसानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी साचलं असून त्यासोबत मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झालाय. त्यामुळे दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटनाही घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामाची चौकशी करून निष्काळजीपणाबाबत जबाबदारी निश्चित करावी, तसेच तातडीने चिखल आणि साचलेल्या पाण्याची समस्या दूर करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गालगतच्या बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. पावसाचं पाणी आणि रस्त्यावरील माती एकत्र आल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. आज लांजा येथे आठवडा बाजार असल्याने तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल झाले होते. तसेच भाजीपाला, फळे आणि विविध वस्तूंची विक्री करणारे छोटे व्यापारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र बाजारपेठ परिसरात साचलेल्या चिखलामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले. अनेकांना चिखलातून वाट काढत खरेदी करावी लागली, तर व्यापाऱ्यांनाही व्यवसाय करताना अडचणींचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्यावरील माती बाजारपेठेत वाहून आली आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं. त्यामुळे वाहनधारकांनाही वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. महामार्गाच्या कामातील ढिसाळ कारभाराचा फटका केवळ वाहन चालकांनाच नव्हे तर बाजारपेठेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असल्याची भावना व्यक्त होते. या समस्येकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येते. मुंबई गोवा महामार्गावरील उक्षीफाटा परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचं विदारक चित्र समोर आलंय. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही उभारल्या जाणाऱ्या महामार्गावर ढोकरभर पाणी साचल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत असून उक्षी फाटा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचल्याने दुचाकी स्वारांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. विशेष म्हणजे नुकतेच करण्यात आलेले काँक्रिटीकरणही अनेक ठिकाणी उखडल्याचं दिसून येत असून कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी गटार व्यवस्था नसल्याने महामार्गावर चिखल आणि मातीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे वाहन घसरून मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे महामार्ग पूर्णत्वास नेण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहन चालकांकडून उपस्थित केला जातो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होती. मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप विधी महाविद्यालयाच्या 3 वर्षीय LLB पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह उत्तीर्ण होत महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या स्नातक पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत नितीन सुरेश शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक्षा हरिश्चंद्र दरेकर द्वितीय तर पांडुरंग यशवंत पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कुशल दत्ताराम महाडिक यांनी चौथा तर विजय रामचंद्र कांबळे यांनी 5वा क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर पाडली. अल्पावधीतच कोकण परिक्षेत्रात उत्कृष्ट निकालाची परंपरा निर्माण करणाऱ्या ज्ञानदीप विधी महाविद्यालयाने यंदाही आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष आणि महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सचिव माधव पेठे, संस्थापक सचिव प्रकाश गुजराती, जनसंपर्क अधिकारी दीपक लढा, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अनिल शिवडे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत ज्ञानदीप विधी महाविद्यालय हे गुणवत्तापूर्वक कायदा शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ तेजस्विनी केदारी तसेच प्राध्यापक सूर्यकांत सुरवसे, अफसा हमदुले, स्वप्नील कुक्कर आणि संगीता बापट यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. महाविद्यालयाच्या पहिल्याच LLB बॅचने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून संपूर्ण परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडतर्फे तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आली. सदरवेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश गोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळकी, महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष सौ प्रीतीताई चिखले, खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, चेतन धामणकर, डॉक्टर विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी असलेली निष्ठा कायम राखत तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत खासदार संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित राहून नामदार योगेशदादा कदम यांनी सर्व खासदारांचं स्वागत करून अभिनंदन केलं. या मान्यवर खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विकासाभिमुख नेतृत्व यांना मिळत असलेल्या व्यापक पाठिंब्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. सामान्य जनतेने प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बाळासाहेबांनी दिलेला विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. राज्यभरातून वाढत असलेला जनसमर्थनाचा प्रवाह आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढता सहभाग ही या क्षणाची साक्ष आहे, असं मत योगेशदादा कदम यांनी व्यक्त केलं.
खेड तालुका पत्रकार संघ आणि आस्मी कम्प्युटर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आस्मी कम्प्युटर तीनबत्ती नाका खेड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं. खेड तालुक्यातील आपेडे गावातील देऊळवाडी, मापर्लेकरवाडी, सुतारवाडी आणि गुलवेवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पादचारी लोखंडी पुलाचं लोकार्पण नुकतंच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. आपेडे तालुका खेड कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची गरज पूर्ण झाली असून दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. पावसाळ्यात तसेच अन्य काळात वाड्यांदरम्यान ये जा करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कदम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताचा हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. पुलाच्या उभारणीमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सन 2017 पासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या कदम फाउंडेशनने या पुलाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी आणखी एक मोलाचं योगदान दिलंय. लोकार्पण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष गणपत कदम यांच्यासह रवींद्र कदम, संतोष कदम, दीपक कदम, प्रवीण कदम तसेच फाउंडेशनचे इतर सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक रेणुका कदम यांनी केलं. त्यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत पुलाच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष मापर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना अखेर न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होते. या निर्णयाचे एसटी कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला अद्यापही रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. एसटीच्या गाड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे खासगी वाहनांवर आणि खासगी बसेसवर अवलंबून राहावं लागत असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी बस चालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आरोप करत ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारनं वेळीच दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रवाशांच्या हितासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केले. दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली मंडणगड तालुक्यातील काही गावे खाडी किनाऱ्यालगत वसलेले आहे. त्यामुळे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यांचा मूळ व्यवसाय हा मासेमारी आणि जलवाहतूक असाच आहे. परंतु खाडी मुखाजवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे बहुतांश बोटींना किनाऱ्यावर येण्यासाठी समुद्राला वरती येण्याची वाट पाहावी लागते. तरी सदर खाडी मुखाजवळ साचलेला गाळ काढणे आणि गाळ पुन्हा साचू नये याकरिता ब्रेकवॉटर वॉल बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे नामदार योगीदादा कदम यांनी मंत्रालय येथे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेशजी राणे यांची भेट घेऊन दापोली तालुक्यातील आडेखाडी मुखाजवळ साचलेला गाळ काढणे आणि ग्रोयांस पद्धतीचा बंधारा बांधणे 150 कोटी, मंडणगड तालुक्यातील बाणकोट खाडी पुलाजवळ साचलेला गाळ काढणे आणि ग्रोयांस पद्धतीचा बंधारा बांधणे 150 कोटी, दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी मुखाजवळ साचलेला गाळ काढणे आणि ग्रोयांस पद्धतीचा बंधारा बांधणे 150 कोटी या कामांना अर्थसंकल्पीय कार्यक्रमांतर्गत प्राधान्याने प्रस्तावित करण्यात येऊन निधीसह मान्यता द्यावी अशी मागणी केली. सदरील विषयाला अनुसरून मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून खेड पोलीस स्टेशनमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविश्वविद्यालयाला खास निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवीण चव्हाण यांनी फिजिकल योगाविषयी माहिती दिली. योगाचं महत्व सांगून सर्वांच्याकडून योगा करून घेतला. यावेळी ब्रह्मकुमारी गीताबेनजी, ब्रह्मकुमार प्रवीणबाई, ब्रह्मकुमारी स्वरूपाबाई उपस्थित होते. या योगाबरोबर राजयोगाची विधी स्पष्ट करून श्रेष्ठ विचारांद्वारे गीताबेन आणि स्वरूपाबेन यांनी सर्वांना ईश्वरीय प्रसाद आणि ईश्वरीय भेटवस्तू देऊन या कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी PSI केंद्रे, PSI येवले, पोलीस कॉन्स्टेबल कुरुंदवाडे आणि इतर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणी केलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आल्या. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत आणि दर्जेदार नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतोय. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे शस्त्रक्रिया पार पडत असून अनेक रुग्णांना याचा लाभ होतो. या सामाजिक उपक्रमासाठी इन्फिकोचे संचालक श्रीधर ठाकूर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल निलेशजी राणे मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिराचं आयोजन आणि अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यावेळी खासदार नारायण राणे यांचे खासगी सचिव योगेश मगदूम यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.